नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये मागच्या काही वर्षांचा ट्रेंड, MPSCची डिमांड आणि एक आपण बेसिक काय तयारी केली पाहिजे या अनुषंगाने आज आपण भेटत आहोत. तर यामध्ये आपण डायरेक्टली राज्यसेवा पूर्व 2025, गट ब पूर्व 2025, गट क 2025 या पूर्व परीक्षांचे एक पेपर बघून जस्ट क्वेश्चनचं स्वरूप बघूयात. म्हणजे त्यानुसार आपल्याला चालू घडामोडीची तयारी कशी करायची आणि जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे यासाठी आपण त्या ठिकाणी आज भेटत आहोत. धुरंधर बॅच असेल, आपली निर्माण बॅच असेल किंवा आपली करंट कॅप्सूल बॅच असेल, या सगळ्या बॅचेसच्या माध्यमातून आपण येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा संयुक्त मुख्य परीक्षा असेल, त्या अनुषंगाने सगळी चर्चा करणार आहोत. तुम्हाला जे काय डाऊट वाटतात, तुम्हाला ज्या काय अडचणी वाटतात, तुम्ही त्या कमेंट करून त्या ठिकाणी कळवू शकतात. राईट. तर आपण चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये एक बेसिक गोष्ट फक्त तुम्हाला सांगतो. राज्यसेवा पूर्वला आपल्याला साधारणतः 100 पैकी 15 प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि मार्क जर बघितला आपण तर त्याला एक 30 मार्क आहेत. आणि जर चालू घडामोडीचा चांगला अभ्यास केला तर साधारणतः 12 ते 13 पर्यंत मार्क प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात. म्हणजे साधारणतः 25 ते 26 मार्क आपल्याला त्या ठिकाणी फक्त चालू घडामोडी करंट अफेअर्स मधून मिळू शकतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर जर आपण संयुक्त मुख्यचा विचार केला, आता पुढे येणारी 25 संयुक्त मुख्य परीक्षा लवकर येणार आहे, त्या अनुषंगाने विचार केला तर तिथेही आपल्याला 15 प्रश्न चालू घडामोडीचे बघायला मिळतात, जे 30 मार्काला त्या ठिकाणी पण आपल्याला आहेत. आणि संयुक्त पूर्वचा जर विचार केला तर आपल्याला 15 प्रश्न हे 15 मार्कासाठी आपल्याला संयुक्त पूर्व गट ब असेल किंवा गट क असेल याही परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर आता साधारणतः हे बघितल्यानंतर आपण पुढे बघूया की चालू घडामोडीचा अभ्यास कशातून केला पाहिजे, त्याचे सोर्सेस महत्वाचे काय आहेत, त्या अनुषंगाने एक चर्चा करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. एकच मिनिट, फक्त कुणाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. येस, गुड आफ्टरनून. हॅलो हॅलो अदिती. हा येस, काय कमेंट असतील तर फक्त तेवढे सांगा. बघा, चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना थोडीशी डिमांड जी आहे, UPSC MPSC मधला एक फरक समजून घ्या. MPSC मध्ये थोडेसे फॅक्च्युअल प्रश्न विचारण्याचा त्यांचा भर हा खूप जास्त असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक जो आहे वृत्तपत्र आणि दुसरं गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतील किंवा शासकीय प्रसार माध्यमे. आता याच्यामध्ये वृत्तपत्रांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मोस्टली एक 2 ते 3 वृत्तपत्र, एक असतो लोकसत्ता महत्वाचा, दुसरा एक आहे सकाळ. बस हे 2 वृत्तपत्र जे आहेत तर ते फार जास्त महत्वाचे आहेत. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र जे काय आपल्या मिनिस्ट्रीज आहेत, त्यानंतर DD सह्याद्री, बरोबर आहे. तसं इव्हन DD नॅशनल वगैरे जे त्या नॅशनलच्या न्यूज कव्हर होतात. पण आपल्यासाठी महत्वाचं ह्या 2-3 गोष्टी आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या वेगळ्या मिनिस्ट्रीच्या म्हणा किंवा बाकीच्या आहेत त्या पण. शासकीय प्रसार माध्यमे जर आपण याच्यामध्ये बघितलं तर लोकराज्य एक मॅगझिन आहे. लोकराज्य एक आपल्याला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटचे सर्क्युलर्स, पब्लिकेशन्स, महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस पब्लिकेशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मासिक मध्ये गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने येणारं लोकराज्य अत्यंत महत्वाचं मॅगझिन आहे. हे पुढे येणाऱ्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह साठी पण मुख्यसाठी पण आपल्याला महत्वाचं ठरू शकतं. सध्या तरी नाही, सध्या खूप जास्त करंट बेस्ड प्रश्न विचारतील असं फार जास्त वाटत नाही. आता इथे तुम्ही म्हणाल सर लोकराज्य तर थेरॉटिकल असतं, मग ते प्रिलिमसाठी वाचणं गरजेचं आहे का? तर लोकराज्यामध्ये जे जे इश्यूज त्यांनी घेतलेले असतात, ज्या विषयांवर चर्चा झालेली असते त्या विषयांवर फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला आपल्या राज्यसेवा पूर्व असेल, संयुक्त पूर्व असेल किंवा संयुक्त मुख्य परीक्षा असेल त्यावर विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जसं आता मारुती चित्तमपल्ली यांच्याविषयी बरीचशी चर्चा झालेली होती. मग मी त्यावेळेस जेव्हा करंट अफेअर्सचे आपण मॅरेथॉन लेक्चर घेतले होते त्यावेळेस सांगितलं होतं की ही पर्सनॅलिटी खूप महत्वाची आहे, याच्यावर एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारला गेला. बऱ्याच वेळेला असं होतं की
अनएक्सपेक्टेड एरियाजवरूनही प्रश्न विचारले जातात. तो थोडासा एक ट्रेंड सेट ऑफ करणे किंवा ट्रेंडला डिस्ट्रक्ट करण्यासाठी बऱ्याच वेळेला एक्झामिनर करत असतात. पण ते 2-3 प्रश्न आपल्याला जास्त महत्वाचे नाहीयेत. जे 10-12 प्रश्न जे रेग्युलर सोर्सेसवर येतात, रेग्युलर टॉपिक्सवर येतात आणि आपल्या नेहमीच्या सोर्सेसमधून कव्हर होतात, ते मात्र आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. इथपर्यंत आपण आलोय की मॅगझिन जे आहे किंवा मासिक जे आहे, जे गव्हर्नमेंटचं आहे, त्यातलं लोकराज्य हे खूप महत्वाचं आहे. याच्या पलीकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला एक मॅगझिन जे परिक्रमा म्हणजे हे पृथ्वी परिक्रमा जे मॅगझिन आहे ते जर तुम्हाला मासिक चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर ते खूप डिटेलमध्ये दिलेलं एमपीएससीच्या बाबतीमधलं मासिक आहे. इव्हन आपलं करंट मंत्रा जे आहे तर त्याचाही जो काही बेस आहे तो बऱ्यापैकी आपण याला फॉलो करतो. परिक्रमा मंथली जे मॅगझिन आहे ते फक्त परिक्रमा मंथली मॅगझिन मध्ये काय होतं की अननेसेसरी गोष्टी खूप दिलेल्या आहेत, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांचा वेळ त्याच्यामध्ये खूप जातो. आणि अजून एक मोठा ड्रॉबॅक काय होतो की तुम्ही वर्षभर 12 किंवा 15 मॅगझिन त्या ठिकाणी केलेले असतात, पण जेव्हा जशी जशी परीक्षा जवळ येते आपल्याला मल्टिपल रिव्हिजन करायचे असतात तेव्हा ते आपल्याला खूप बल्की वाटायला लागतं. रिव्हिजन होत नाहीत, आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि करंट अफेअर्समध्ये मार्क कमी येतात. हे कालच एका विद्यार्थिनीने मला फ्री मेंटरिंगमध्ये सांगितलं की सर मी रेग्युलरली मंथली मॅगझिन करत होते करंट अफेअर्सचं परिक्रमा, पण मला असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवला आणि त्याचमुळे आपण कमी वेळेमध्ये प्रभावी आणि महत्वाचं कंटेंट कव्हर व्हावं म्हणून आपण आपलं करंट मंत्रा म्हणजेच आपलं सीएम मॅगझिन त्या ठिकाणी आणलेला आहे. आता इथून पुढे आपण हा प्रयत्न करतोय की करंट मंत्राच्या बाबतीमध्ये की आपल्याला ते थोडं चांगल्या पद्धतीने करता येईल आणि पुढे फ्युचरमध्ये आपलं करंट मंत्रा जे आहे तर ते इयर बुकच्या माध्यमातून पण येऊ शकतं. युजली जे मार्केटमध्ये अवेलेबल इयर बुक आहेत ते थोडेसे बल्की त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात. इथे अजून एक इंडिया इयर बुक जे नॅशनल बुक ट्रस्ट एनबीटी पब्लिकेशनचं असतं, जे भारताच्या बाबतीमध्ये असतं, ते पण एक अत्यंत महत्वाचा सोर्स आहे. किंवा भारतामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना भारतीय शासनाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या घटना तर शेवटी त्यांनी एक कंपायलेशन पण दिलेलं असतं. ते कंपायलेशन युजली मी प्रत्येक वेळेला युट्यूबवर फ्री आतापर्यंत टाकत आलेलो होतो. याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला हे सांगेल की त्याच्यामध्ये महत्वाच्या करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून कव्हर झालेल्या घटना पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तो एक झाला. त्यानंतर अजून एक जो विषय असतो तो येतो हिंदू डायरी. द हिंदूची पण एक डायरी येते ज्याच्यामध्ये ते वर्षभराच्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या सगळ्या न्यूज त्या ठिकाणी कव्हर करत असतात. हे एक थोडंसं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपले एमपीएससी एक्झाम मंत्राचे P2P प्रश्न त्याच्या माध्यमातून पण तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात जे मिसेलिनियस आहेत आणि राहिलेले प्रश्न जी काय तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताय त्या टेस्ट सिरीज मधून पण कव्हर होतात. एवढे साधारणतः जरी आपण व्यवस्थित बघितले तरी आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतात आणि बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला समजतात. याच्या पलीकडे फार जास्त अजून करंट अफेअर्सला आपल्याला वेगळं काही करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. आता पुढे जेव्हा जातो आपण अभ्यासाची पद्धत काय असावी, अभ्यास कसा करावा, प्रश्नांचे स्वरूप कसे असतं, तर एमपीएससी मध्ये साधारणतः फॅक्च्युअल प्रश्न विचारण्याचा भर त्यांचा खूप जास्त असतो. म्हणजे साधारणतः नेमणुका असतील, अवॉर्ड असतील, पुरस्कार असतील, मृत व्यक्ती, त्यातल्या थोडं वेगळ्या फील्डचं जर एखादा व्यक्ती असेल, एखादा पॅलेंटॉलॉजिस्ट आहे, एखादा त्या ठिकाणी कुठेतरी आर्ट फॉर्मच्या रिलेटेडचं व्यक्तिमत्व आहे, जसं राम सुतार आता खूप अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यावर एखादा प्रश्न 100% आपण एक्सपेक्ट करू शकतो की ते प्रॉपर शिल्पकला जी आहे की मूर्ती तयार करणं, शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे जे तयार करणं, याचं महत्वाचं काम त्यांनी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये केलेलं आहे. अशा व्यक्तीवर प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण एक युट्यूबला टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला तो मिळाला नाही तर मला जस्ट एक मेसेज करा कोणीतरी, मी तो परत आपल्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये त्या ठिकाणी टाकतो. तर ही एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर अभ्यास प्रश्नांचे स्वरूप जे तुम्हाला सांगितलं मी, मोस्टली इन्फॉर्मेटरी, फॅक्च्युअल आणि त्या बाबतीमध्ये काही वेगळं असेल, विशेष असेल, त्यातली त्यात अजून महत्वाचं याच्या बाबतीमध्ये एक फॅक्ट्स, दुसरं इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, दुसरं असतं तारीख. आयोगाला त्यातल्या पर्टिक्युलरली योजनांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ती योजना कधी सुरू झाली, त्याला कॅबिनेटचा अप्रुव्हल कधी चालू झालं, ती योजना इम्प्लिमेंट कधी झाली, एखाद्या बिलावर जर प्रश्न विचारला तर किती लोकांनी बिलाच्या सपोर्टमध्ये मतदान केलं, किती लोकांनी अगेन्स्ट मध्ये मतदान केलं. थोडंसं युपीएससी वाल्या विद्यार्थ्यांना
हे कदाचित पटणार नाही गोष्टी, पण एमपीएससी अशाच पद्धतीने प्रश्न विचारते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर हा झाला एक स्वरूपाचा भाग. आता याच्यानंतर जे होतं की अभ्यास कसा करायचा, तर मला असं वाटतं करंट अफेअर्समध्ये फक्त रट्टा मारणे, दिलेल्या गोष्टी फॅक्च्युअल बघणे, याच्या पलीकडे जाऊन थोडंसं ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे. समजून एखादी गोष्ट जर केली तर सहसा ती आपल्याला विसरत नाही किंवा आपल्याला त्याचा विसर पडत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं, एखादी चालू घडामोडीमध्ये घटना घडते, एखादी गोष्ट घडत असते, वाटतं आता कुठल्या तरी योजनेला आज आपलं एक इन्फोग्राफिक्स पण त्या ठिकाणी येईल. त्या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काय केलं की मला वाटतं कुठले तरी एक 10 वर्ष म्हणा किंवा 50 वर्ष एखाद्या स्कीमला झालेले आहेत, मग त्या स्कीमवर 10 वर्ष, आता सुकन्या समृद्धी योजनेला 10 वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेवर आपल्याला त्या ठिकाणी एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे. मग त्या अनुषंगानं ती योजना कधी आली, योजनेमध्ये महत्वाचे लाभार्थी कोण कोण आहेत, त्याचा क्रायटेरिया काय काय आहेत, त्यांना काय लाभ मिळणार आहेत, या अनुषंगानं थोडं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं असतं. एकच मिनिटात मी तुम्हाला सांगतो. हा, सुकन्या समृद्धी योजनेला 11 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेत. आता ती लॉन्च झाली 22 जानेवारी 2025 ला बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंतर्गत चाललेली आहे. उद्देश मुलींचे भविष्य सुरक्षित करणे. प्रशासित काय की आर्थिक व्यवहार विभाग, जो डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स आहे, अर्थ मंत्रालय, तो त्याला बघत असतं. वर्ष 0 ते 10 वर्ष या वयोगटातील मुलींना पर्टिक्युलरली ती योजना लागू होते. अधिकृत कार्यालय कुठले आहेत, पोस्ट बँकेत, अधिकृत बँका वगैरे जे आहेत. खात्यांची संख्या प्रत्येक मुलीसाठी 1, प्रत्येक कुटुंबासाठी 2 जुळे ऑब्लिक तिळे बाबतीमध्ये आहे. समजा पहिली एक मुलगी झाली आहे आणि त्यानंतर 2 जुळे झाले तर मग ते त्या ठिकाणी 3, पण युजली साधारणतः 1 किंवा प्रत्येक कुटुंबासाठी 2 जुळे किंवा तिळे झाले तर. आणि कालावधी 15 वर्ष त्या ठिकाणी आहे. मुदतपूर्व खाते उघडल्यापासून 21 वर्षापर्यंत आहे. असे साधारणतः ही बेसिक माहिती आपल्याला, मी तुम्हाला हे डिटेलमध्ये देणारच आहे इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून, त्याची तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे समजून घेऊन तयारी करणे हा त्यावरचा एक महत्वाचा उपाय त्या ठिकाणी आहे. दुसरं, आयोगाची मागणी काय ती समजून आपण घेतली पाहिजे, जी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत करत आलोय. पुढे आपण प्रश्नांच्या बाबतीमध्ये बघूयात कशा पद्धतीनं त्यांना एक्सपेक्टेड आहे की तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे. दुसरं महत्वाचं, लिंकिंग आता एक बेसिकला आहे. मोस्टली इथं काय विषय होतो, पॉलिटी. इथं काय होतं की एखादी घटना घडते, फॉर एक्झाम्पल सहसा गव्हर्नरच्या बाबतीमध्ये वर्षभरात काही ना काही घडत असतं. मग गव्हर्नर, समजा महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली गव्हर्नरची एखादी नेमणूक झाली आहे, तर मग तो फॅक्च्युअल पार्ट काय झाला की कोण गव्हर्नर आहे, आधी कुठं काम केलंय, गव्हर्नर म्हणून केलंय का, त्यांचं महत्वाचं बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती झाली. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण पॉलिटीचा अभ्यास करतो तेव्हा गव्हर्नरची नेमणूक कशी होते, गव्हर्नरच्या नेमणुकीसाठी कुठल्या कमिटीनं काय रिकमेंड केलेलं आहे, या अनुषंगानं पण पॉलिटीचा आपल्याला थोडासा बेसिक अभ्यास करणं गरजेचं असतं. चर्चेमधले मुद्दे जे बेसिकला आहेत, स्टॅटिकला आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता एमपीएससी मध्ये पण नाकारता येत नाही, किंबहुना तसे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. दुसरा, अभ्यास करत असताना जी लिंकिंग आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, जी मी समजलं की शांतता, जो काय एक लिंक, शांततेचा जो हे दिलेला होता त्यांनी, पीस इंडेक्स जो होता, त्यात मी काय म्हणलं होतं, ज्याच्या डोक्यावर बर्फ तो शांत. बर्फ म्हणजे आईसलँड हा 1 नंबरला आला पाहिजे. अशा पद्धतीनं काही काही न्यूमॅनिक्स बनवणे, ट्रिक्स बनवणे, इंटरलिंकिंग करणे, जेणेकरून तुम्हाला त्या याच्यामध्ये विसर पडणार नाही किंवा ते आपलं विसरणार नाही. आणि सुदैवानं त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता, पण दुर्दैवानं प्रश्न चुकीचा विचारल्यामुळं तो कॅन्सल झाला. 2 मार्कांचं नुकसान जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी झालं. ते आपल्या हातात नाही. राईट. त्यानंतर जर बघितलं तर डिस्कशन, बरंचसं करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये आयदर तुम्ही व्हिडिओ बघा डिस्कशनचे, किंवा पीअर ग्रुप जो असतो तुमचा विद्यार्थ्यांचा, त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, डिस्कशन करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, मल्टिपल रिव्हिजन्स करणं आपल्याला अपेक्षित आहे. तेव्हा कुठे आपल्याला या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं करंट अफेअर्सचा अभ्यास आपला होऊ शकतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आता डायरेक्टली आपण प्रश्नांच्या बाबतीमध्ये बघूयात, कशा पद्धतीनं त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण ते प्रश्न बघितले पाहिजेत. आता हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा प्रश्न आहे. राईट. तर तुम्हाला थोडक्यामध्ये इथे मी काय सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण करंटचा अभ्यास केला पाहिजे किंवा तयारी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीनं गोष्टी कळतील. राईट.
बघा, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदनपत्र दिनांक रोजी मागविण्यात आली. आता अशा प्रश्नांमध्ये कधी मागवण्यात आली वगैरे वगैरे अशा प्रश्नांमध्ये जास्त ह्या तारखांच्या मागे लागायचं नाही. इथे एवढ्या गोष्टी एक्सपेक्टेडच नाहीयेत की तुम्हाला त्या माहिती असल्या पाहिजे. साधारणतः जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये इथे मात्र तुम्हाला चुकवण्याची शक्यता खूप जास्त असते. जलशक्ती मंत्रालय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतात, इथे पण चुकवण्याची शक्यता खूप जास्त असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की इथे आणि इथे फॅक्च्युअली आपल्याला करेक्ट माहीतच पाहिजे. एवढ्या फॅक्ट आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी व्हेरी डिफिकल्ट. बट हे दोन महत्वाच्या गोष्टी. आणि बघा तुम्ही बरोबर त्यांनी काय केलं की एक जो विचार होता की राष्ट्रीय जल पुरस्कार हा त्या ठिकाणी म्हणजे अवॉर्ड जो आपण नेहमी म्हणतो अवॉर्ड हा एक महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर कायम प्रश्न विचारला जातो. पुरस्कार, राईट. पुरस्कार हा एक महत्वाची थीम आपल्याला त्या ठिकाणी आहे जी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊ आपण बघूयात. फॅक्च्युअल पद्धतीचा प्रश्न विचारला जो मी तुम्हाला सांगितला होता. जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे वेगळे एंडायसेस इंडेक्स किंवा त्याला आपण निर्देशांक म्हणतो. ही एक आपली महत्वाची थीम आहे ज्याच्यावर मोस्टली काय करतात, राष्ट्रांची रँकिंग चढत्या किंवा उतरत्या क्रमाने किंवा याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण येऊ शकतो. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की ते विचारतील एक स्टेटमेंट दिलं, पहिला रँक याचा आला आणि मोस्टली याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी आपल्याला काय की टॉप 5, लोएस्ट 5 प्लस इंडिया, या 3 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा आपण एखाद्या इंडेक्स बद्दल बोलतो किंवा एखाद्या महत्वाच्या निर्देशांकाबद्दल बोलतो तेव्हा नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 या 3 रिलेटेडचे फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. याच्या पलीकडे फार जास्त त्या टॉपिकचं पर्टिक्युलरली करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. क्वेश्चन दिसतोय का इथे? नसेल दिसत तरी काळजी करण्याची गरज नाही. क्वेश्चन आपण घेत नाहीये, फक्त मला काय सांगायचंय, कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगानं थोडंसं लक्ष द्या. आता इथे परत एखादा महत्वाचा जेव्हा इव्हेंट होतो, जसं गुकेश डी हे देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू एक आहेत, त्यांची कामगिरी, एखादी क्रीडा स्पर्धा, क्रीडा पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, त्याच्यानंतर भारताची कामगिरी, याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड असतो. तर इथे पण आपल्याला 2-3 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पुरस्काराचा विचार करतो, महत्वाचं तो पुरस्कार कधीपासून चालू झाला, तो पुरस्कार कोण देतो, त्याचा स्पॉन्सर कोण आहे, हा इव्हेंट कुठला होता, पहिला इव्हेंट कुठला झाला, भारताचा त्याच्यामधला ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, सध्याच्या करंट त्या पुरस्कार म्हणा किंवा इव्हेंटमध्ये भारताची कामगिरी कशी आहे. जसं ऑलिम्पिक जर झालं, कॉमनवेल्थ जर झालं तर त्यामध्ये की भारतानं किती पदकं मिळवले, गोल्ड असेल, तुमचं सिल्वर असेल किंवा ब्रॉन्झ असेल, किती मिळवले, त्यातले महत्वाचे खेळाडू कोण कोण होते, मग त्या खेळाडूंची नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. खेळाडू आणि त्याच्या रिलेटेडचं फील्ड अशा पद्धतीनं जोड्या लावायचे पण प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. मग करंट अफेअर्सचा अभ्यास करताना आपल्याला साधारणतः ह्या पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता इथं काय विचारलं, सिंगापूर इथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. आता मग इथं परत त्यांनी काय केलं, 2024 असेल किंवा इथं परत तुम्हाला सिंगापूर असेल, सुवर्ण पदक मिळालं का नाही ह्याच्याबद्दल पण त्यांनी, हे 45व्या आहे का नाही, म्हणजे थोडंसं मी तुम्हाला जे म्हणलं होतं बुडापेस्ट परत त्यांनी विचारलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला आपल्याला लॉजिकली पण प्रश्न सुटतात, पण आपला इथे भर जो आहे सुरुवातीला फॅक्च्युअल किंवा इन्फॉर्मेटरी आपल्याला एक्झॅक्टली ती गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, राईट. तर अशा पद्धतीनं क्रीडा याच्यावर पण प्रश्न. आता एखादी शिखर परिषद म्हणजे महत्वाच्या कॉन्फरन्स ज्या असतील, कॉन्फरन्स आहेत किंवा त्याला आपण म्हणूया कोप वगैरे जे असतात, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज वगैरे जे असतात, आणि एखादा ग्लोबल इव्हेंट ज्याच्यामध्ये इंडिया काहीतरी मेजर योगदान दिलेलं आहे किंवा भारतामध्ये झालेला, जसं G20 झाला, बरोबर आहे. आता पुढे येणारा ब्रिक्सवर एखादा प्रश्न पुढे एक्सपेक्टेड आहे.
त्याचं आपण इन्फोग्राफिक्स टाकलं होतं. ते ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या. करंट मंत्रा नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल जे त्याच्यावर आपण ते टाकलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा बघा, आता यांनी काय केलं की ब्रिक्स ज्या परिषद आहेत त्याच्याबद्दल मागच्या 4 ते 5 आपल्याला विचारलेल्या आहेत. आता इथं पहिली पण आपल्याला माहिती पाहिजे, फर्स्ट आणि लेटेस्ट 5 आणि त्याचं ठिकाण याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचा जर प्रश्न बघितला, ती अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीपैकी कोणती वस्तू मोफत दिली जाते. योजना हा खूप एक महत्वाचा घटक आहे. करंट अफेअर्स मध्ये प्रश्न विचारलेला, तर योजनावर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो, तर साधारणतः योजना कुठली आहे, लाभार्थी कोण आहे, त्याच्यामध्ये काय दिलं जातं, वयोगट काय आहे, कंडिशन काही आहे का, सुरुवात कधी झाली. बऱ्याच वेळेला तर त्याची इव्हेंट जर झाला असेल, जसं वाटतं बेटी बचाओ बेटी पढाओ याचा इव्हेंट पानिपतला झाला होता हरियाणामध्ये, नरेंद्र मोदी यांनी त्याचं इनॉग्रेशन त्या ठिकाणी केलं होतं. तर अशा महत्वाच्या ज्या काही घटना घडलेल्या असतात त्याची सुरुवातीची जी काय माहिती आहे, पहिला इव्हेंट जो आहे त्याच्यावर आयोग एखादा प्रश्न हमखास त्या ठिकाणी विचारतं. त्यानंतर बघा, आता हा जो आहे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी माहिती. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण काय बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. एक तर महाराष्ट्राची स्कीम आहे, महाराष्ट्राची योजना आहे आणि नाव दिलेलं आहे बिरसा मुंडा यांचं. आता बिरसा मुंडा ओरिजिनली बघितलं तर ते महाराष्ट्राच्या रिलेटेड नाही आहेत, डायरेक्टली झारखंड वगैरे त्या साईडचे येतात. पण महाराष्ट्र शासनानं जेव्हा त्यांच्या नावाने एखादी स्कीम तयार केली, समजून घ्यायचं ती आपल्याला आपल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची स्कीम किंवा योजना त्या ठिकाणी आहे. मग त्याच्याविषयी कोणी सुरू केली, महाराष्ट्र सरकारने चालू केली योजना. फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी फक्त शब्द आला, इथे आपल्याला डाऊट घ्यायला स्कोप असतो. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक केंद्रे आणि आश्रमशाळांनी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहे. योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025. इथे बघा ही डेट जी आहे याच्यावर बऱ्याच वेळेला आयोग पकडतं, त्यामुळे योजनाच्या रिलेटेडच्या डेट ज्या आहेत आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आता पुढे बघा, मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला. म्हणजे एक तर इंडिया, मेजर कंट्रीज रिलेटेड टू इंडिया, ज्याच्यामध्ये मेजर मध्येच तुम्हाला सांगतो US, फ्रान्स, बरोबर आहे, UK, फार अजून एक जर्मनी, P5 जरी म्हणला आपण पर्टिक्युलरली, आणि मग बाकीच्या जर आपण येतो रशिया. एवढ्या जरी महत्वाच्या, आता P5 मध्ये जर्मनी येत नाही तर चायना येतं, पण हे झालं. त्यानंतर इंडियाचे शेजारी राष्ट्र, शेजारीमध्ये मग तुमचे सगळेच आले, पाकिस्तान पासून बांगलादेश, चायना, म्यानमार, बरोबर आहे, भूतान, नेपाळ, सगळे भारताचे शेजारी राष्ट्र आहेत. इथे एखादी जेव्हा मोठी घटना घडते, मोठी घटना म्हणजे काय, पंचवार्षिक एखादी योजना झाली, नवीन पंतप्रधान आले, नवीन त्या ठिकाणी प्रेसिडेंट आले, जसं श्रीलंकेमध्ये काही एखादी घटना घडलेली आहे, मग ते कुठल्या पक्षाचे आहेत आणि अपोजिशनची पर्टिक्युलर एमपीसीला काय सवय, त्यांची पार्टी कुठली आहे, म्हणजे पक्ष त्यांचा जो आहे त्याच्यावर खूप जास्त एमपीसीचा भर असतो. त्यामुळे आपण करंट मंत्रामध्ये हायलाइट करून दिलं होतं आणि त्याच्यावरच प्रश्न त्यांनी विचारलेला होता. राईट, इथपर्यंत लक्षात आलं कोणाला की आपल्या त्यातल्यात महत्वाचं काय की शेजारी भारताचे जे राष्ट्र आहेत तिथे घडणारी एखादी महत्वाची घटना त्याच्याविषयीचं नो हाऊ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढे बघा, आता हा जो प्रश्न आहे पर्टिक्युलरली काय विचारलाय, सिंधू जल करार 1960. तर इथे बघा मी तुम्हाला जे शेजारी राष्ट्र म्हटलं होतं तर पाकिस्तान सोबत आपलं ऑपरेशन सिंदूर झालं होतं, मोठी घटना घडली होती. त्याच्यानंतर भारतानं सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी या नद्यांचं पाणी पाकिस्तानला देणार नाहीये. इंडस वॉटर ट्रीटीच्या बाबतीमध्ये बरीचशी चर्चा त्या ठिकाणी झालेली होती, त्यामुळे त्याच्यावर एखादा प्रश्न विचारणं साहजिक होतं आणि तोच प्रश्न आयोगानं विचारलेला होता. म्हणजे थोडक्यामध्ये हा एक्सपेक्टेड प्रश्न होता ऑपरेशन सिंदूर नंतरचा, बरोबर आहे, राईट. तर इथे त्यांनी सरळ त्याच गोष्टी विचारलेल्या आहेत. बेसिक करार का विचारला तर तो न्यूज मध्ये आला होता, याच्यावर बरीचशी चर्चा झालेली होती. आता पुढचा प्रश्न बघू आपण, भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटाईनचा अर्थ काय आहे. आता इथे विषय काय झाला होता, इंडियन बजेट प्रोसेस. आता दरवर्षी इंडियन बजेट मांडलं जातं, पण जेव्हा बजेट रिलेटेड एखादी गोष्ट असते
जेव्हा चर्चेत येते किंवा त्याच्याविषयी काहीतरी होतं, त्यानंतर महत्वाचा आता हा एकदम बेसिकवर त्यांनी प्रश्न विचारला, पण याच्या विरुद्ध येणारी नवीन स्कीम, नवीन योजना, नवीन घोषणा, घोषणा असतं ते, ठीक आहे, नवीन घोषणा, त्यानंतर बजेटमधून एखादी महत्वाचं स्पीच, पर्टिक्युलरली PM, FM, फायनान्स मिनिस्टर यांच्या रिलेटेड काय गोष्टी झाल्या त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला विचारणं. आता हा जो आला तर हा पॉलिटी मधला प्रश्न आहे, ऍक्च्युली पॉलिटी मधून कव्हर होणारा हा प्रश्न आहे. तर अशा प्रश्नांना करंट अफेअर्सची जरी आपल्याला माहिती नसेल तरी बेसिक पॉलिटी मधून हा प्रश्न आपला कव्हर त्या ठिकाणी होतो. हा जो मी तुम्हाला म्हटलं होतं मारुती चितमपल्ली, थोडस काहीतरी विशेष कामगिरी किंवा कार्य त्याला म्हणून, विशेष कार्य किंवा विशेष क्षेत्र, त्याच्या रिलेटेडचा व्यक्ती, त्याचं जेव्हा निधन त्यावेळेस त्याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड असतो, जोच त्यांनी इथं विचारलेला होता. तर मारुती चितमपल्ली, आता इथं परत काय होतं की एखादा व्यक्ती जर आहे तर त्याच्या रिलेटेडचे पुस्तकं, त्यांचं आत्मचरित्र, त्यांनी कुठल्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं, त्यांचा बेसिकली जन्म कुठं झाला, त्यांचं कार्यक्षेत्र मेनली कुठं आहे, त्यांचं मूळ कुठे आहे, कुठल्या राज्यामध्ये आहे किंवा कुठल्या मूळ देशामध्ये आहे, आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड परत त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, या अनुषंगानं त्या व्यक्तीचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. राईट. आता त्यांनी काय विचारलं, ग्रंथ डायरेक्टली विचारलेले आहेत त्यांचं, रातवा, पाखरमाया, चकवा, चांदण, फुलवंती, जंगलाचा पाऊस, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता पुढे बघा, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 24 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. एक तर पहिली गोष्ट नवीन इमारत, दुसरी गोष्ट राष्ट्रपती. जेव्हा प्राईम मिनिस्टर असेल, प्रेसिडेंट असेल, किंवा ही एक गोष्ट, ही दुसरी गोष्ट, तिसरी मोठी इव्हेंट होते, मोठी घटना, आणि ती दुसरा कोणीतरी मंत्री करतोय, या दोन महत्वाच्या व्यक्ती, दुसरा मंत्री, तर ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एखादा कुठला तरी मोठा इंटरनॅशनल लेवलचा किंवा एखादा मोठा अवॉर्ड त्या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नाहीत, प्रेसिडेंट नाहीत, त्यावेळेस उपस्थित असलेल्या, इनॉग्रेशन केलेल्या मंत्र्याचं नाव, त्याची मिनिस्ट्री, हे आपल्याला माहिती असली पाहिजे MPSCच्या दृष्टिकोनातून. राईट, ही गोष्ट लक्षात घ्या. मग इथे महत्वाचं एक कौशल भवन. आता हा थोडा एक स्पेशल इव्हेंट त्याला आपण म्हणतो, अशावर प्रश्न विचारणं अपेक्षित असतं आणि त्याचवर त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला बघायला मिळतो. आता पुढे बघा, दिसतंय थोडं तरी. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात. तुम्हाला म्हणलं एखादी नवीन घोषणा बजेटमधली, बजेटमध्ये एखादी स्कीम, एखादी घोषणा, त्याच्यावर एखादा प्रश्न, तर हे झालं होतं. त्यांनी काय केलं, अणुऊर्जा अभियानाची सुरुवात केली होती, त्यामुळे अणुऊर्जा अभियानावर त्यांना प्रश्न विचारणं एक्सपेक्टेड होतं आणि तोच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. युजली बजेटवर एक तरी प्रश्न आपल्याला करंट मध्ये बघायला मिळतोच. राईट, यस. पुढचा प्रश्न बघू आता. ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांड मध्ये सामील झाली. INS विक्रांत ही भारतीय नौदला सेवेत एक विमानवाहू नौका आहे. इथे आपल्या ज्याला संरक्षण क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, संरक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचे सराव, त्याच्यामध्ये आपले काय म्हणतील त्याला व्हेकल्स, एखादं न्यू लॉन्च किंवा विशेष कामगिरी केलेलं, विशेष कामगिरी केलेलं एखादं इक्विपमेंट, याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला अपेक्षित असतो. संरक्षण क्षेत्र रिलेटेड एखादा येतोच. INS विक्रांतवर विचारलेला आहे. याच्या आधी त्यांनी अग्नीवर पण प्रश्न विचारलेला आहे. अग्नी खूप महत्वाचा आहे. त्यानंतर एखादा सॅटेलाइट,
मला वाटते सॅटेलाइटची स्पेलिंग SATT's आहे सॅटेलाइट. एखादा महत्वाचा सॅटेलाइट त्यांनी उपग्रह, एखादं प्रक्षेपण बरोबर आहे, म्हणजे लॉन्चिंग एखादी, याच्या रिलेटेड एखादा प्रश्न आपल्याला कायम विचारला जातो. हा आता भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई. मी तुम्हाला जसं म्हटलं होतं, एक महत्वाचा नवीन आला गव्हर्नर, प्रेसिडेंट, त्याच्यानंतर CJI किंवा याच्याही पलीकडे जाऊन एखाद्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा हेड, जसं की चीफ इलेक्शन कमिशनर CEC वगैरे, अशी जेव्हा एखाद्याची नेमणूक होते किंवा नवीन येतो त्याच्यावर नेमणुका, याच्यावर कायम प्रश्न विचारला जातो. इव्हन त्यांनी कधी कधी बँकिंग रिलेटेड किंवा काय म्हणतात त्याला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, जसं की त्याला आपण म्हणूया इग्नू, JNU, त्याचे चान्सलर, त्याचे व्हाईस चान्सलर, अशा बाबतीमध्ये ज्या काही नेमणुका होतात त्याच्यावर एखादा प्रश्न 100% विचारला जातो. आता याच्यानंतर आपण गट ब चे पण प्रश्न बघूयात. आता इथं MPSCच्या करंट अफेअर्स मध्ये ना फार जास्त त्यांचं काय वेगळं असं नाहीये की कंबाईनला वेगळे आणि राज्यसेवेला वेगळं असं फार जास्त ते करत नाहीत. आता इथं काय 2024-25च्या आर्थिक वर्षात डॅश डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. एक हा त्यांनी प्रश्न विचारला इकॉनॉमिक सर्व्हे मधून, आणि त्यातली बेसिक फॅक्ट, एक तर इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट, या दोन्ही गोष्टीमधले ऍटलिस्ट आपल्याला हायलाइट्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी ज्या डिस्कस झालेल्या आहेत आणि ह्या एकदम बेसिक लेवलच्या ऑब्वियस फॅक्ट त्या ठिकाणी आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पॅरिस AI ऍक्शन शिखर परिषद. मी जो तुम्हाला म्हटलं होतं की ग्लोबल इव्हेंट, एखादी कॉन्फरन्स किंवा एखादी कोप सारखी एखादी घटना किंवा विशेष मीटिंग जेव्हा होते आणि त्यातला महत्वाचा इंडियाचा त्याच्यात काही पार्टिसिपेशन आहे किंवा इंडियाचा काही रोल आहे, तर तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय होऊन बसतो. आणि इथं नेमकं तेच झालं तर इंडिया आणि फ्रान्स याच्या बाबतीमध्ये पॅरिस AI ऍक्शन शिखर परिषद 2025 ला झाली होती, म्हणून त्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आता 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन येथे कुठे. आता हे जगातील सर्वात मोठे महत्वाचं नाहीये, महत्वाचं आहे चीन. मी तुम्हाला जे म्हटलं होतं की भारताचे शेजारी राष्ट्र, त्या संबंधित भारताला परिणामकारक घटना म्हणजे इव्हेंट किंवा एखादा प्लॅन वगैरे अशा काही गोष्टी असतात, तर शेजारील राष्ट्र हा खूप महत्वाचा विषय आपल्याला करंट अफेअर्सच्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून 100% आहे. राईट. आणि दुसरे ते आता नेहमीप्रमाणे त्यांची जी एक ही असते हिंट देण्याची सवय असते, ब्रह्मपुत्रा रिव्हर इन तिबेट, यारलुंग झांगबो वगैरे, ते अशा पद्धतीनं ते करतातच. म्हणजे लॉजिकली सोडवता येतात. मला त्याच्याबद्दल आता सध्या आपण बघणार नाही. आता आपल्याला कंटेंटचा विषय, मी तुम्हाला जो म्हणलो होतो पुरस्काराच्या बाबतीमध्ये एखादा प्रश्न 100% विचारतो. इथं त्यांनी काय विचारलं, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रकार. मी तुम्हाला म्हणलं होतं बऱ्याच वेळेला खेळाडू आणि खेळाचा प्रकार किंवा इथं मिळालेलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं क्षेत्र, अशा पद्धतीनं त्यांनी खूप प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत आणि विचारू शकतात किंवा विचारतात. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल जेव्हा आपण पुरस्कार या घटकाचा अभ्यास करत असतो. पुढे बघा, भारतातील बहुउद्देशीय हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट उद्घाटन जलद
ठीक आहे, ज्या याकरीतील जे एप्रिल 2024 मध्ये करण्यात आले. म्हणजे महत्वाचा ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हा कुठे झालाय? सतलज. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एखादा महत्वाचा प्रकल्प जेव्हा होतो, तो प्रकल्प कोठे आहे, जर असेल तर नदी कुठली आहे, त्याचं म्हणजे कोणी उद्घाटन केलं, राज्य, बऱ्याच वेळेला त्याचा जिल्हा, बरोबर आहे, नदी, उपनदी, धरण इत्यादी गोष्टींवर ते प्रश्न विचारत असतात. आता पुढे बघू. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती? मी तुम्हाला परत तो सांगितला होता की नियुक्ती हा विषय एक आहे, आणि दुसरी गोष्ट काय होते की नियुक्तीमध्ये पण परत काय विचारला की उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. जसं मी तुम्हाला सांगितलं बँकिंग रिलेटेड गोष्टी आहेत, तर हा प्रश्न त्या कॅटेगरीमधून विचारला गेलेला आहे. नेमणुका बँकिंग रिलेटेड. आता ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडरवर कायम प्रश्न विचारला जातो. तर त्या ब्रँड अँबॅसेडरच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी काल एक करंट मंत्रावर न्यूज टाकली होती, इव्हन आपल्या मेन चॅनलला पण टाकली होती. त्याच्यामध्ये पीएनजीचा ब्रँड अँबॅसेडर जो आहे त्याचा फोटो पण आज पेपरला आला होता आणि मग तो टाकला होता. तुम्ही जर कोणी बघितला असेल तर काळजीपूर्वक करंट मंत्राच्या आपल्या मेन चॅनलवर, तर तुम्हाला ते लक्षात येईल. का विद्यार्थ्यांनी ते बघितलं आणि त्यांनी टाकलं. बघा, रणबीर कपूर जो आहे पीएनजीचा, आजच्या पेपरला ती बातमी आली. त्यामुळं फक्त अभ्यास करत असताना नोट्स बघणे हे नाही, तर आपल्या अवतीभोवती काय. आता पुणे ग्रँड टूर जो आहे त्याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. बघा, पुणे ग्रँड टूर सायकलिंगचा जो काही इव्हेंट झाला त्याच्यावर एखादा प्रश्न, तो स्पॉन्सर्ड बाय होता बजाज, बरोबर आहे. झालाय कुठे? तर पुणेमध्ये, पुणे ग्रँड टूर. कशाचा इव्हेंट होता? सायकलीचा. आता त्याचे विनर्स जे आहेत ते आपल्याला माहित होतं. इंडियाचे कोणी पार्टिसिपंट आहेत का ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या डिटेलमध्ये आपल्या करंट मंत्रामध्ये येऊन जाईल, त्याची काळजी करू नका. पण आता जर इव्हेंट चालू आहे तर थोडंसं कधीतरी बातमी हे बघतो तर डोळे उघडा डोळे बघा नीट, या पद्धतीनं आपलं लक्ष असलं पाहिजे. न्यूजपेपर वाचत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न, इयर न्यूझीलंडने जुलै 25 मध्ये डॅश डॅश यांची त्यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली. परत बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी आलं, नियुक्ती आलं. तर ह्या नेमणुका ह्या घटकावर साधारणतः एक तरी प्रश्न हा विचारला जातोच, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर एखादा डे आणि थीम. आता इथे बघ, त्यांनी एक गमत काय केली याच्या वेळेस, डे विचारला आणि थीम विचारली. मग आता हे पहिल्यांदा झालं का नाही? 2017 मध्ये एमपीसी प्रिलिम्स म्हणजे राज्य सेवा पूर्वला अशाच पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेला होता. शक्यतो आतापर्यंत थीम ही करेक्ट देत होते, त्यांनी थीम चूक दिलेली आहे आणि डेट पण एक ठिकाणी चूक. म्हणजे ह्या दोन प्रश्नांमध्ये काय केलं, एका ठिकाणी डे चूक, एका ठिकाणी थीम चूक. दोन्ही प्रश्नांमध्ये एक एक वाक्य त्या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. पण वर्ल्ड म्युझिक डे जो आहे किंवा महत्वाचे डे जे आहेत, इम्पॉर्टंट डेज. आता इथे अजून एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत मागच्या रिसेंटली काही वर्षात विचारलेले डेज परत त्यांनी रिपीट केलेले नाहीत. त्यामुळे जे आलेत त्याच्या व्यतिरिक्त जे महत्वाचे आहेत, थोडेसे ऑड आहेत, कधी ऑफबीट आहेत, त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मला वाटतं गर्ल चाइल्ड डे पण त्यांनी आता रिसेंट मध्ये विचारला होता. राईट. पुढे परत बघा, कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती परत आले. एका पेपरमध्ये जवळपास 3 प्रश्न जे आहेत ते नियुक्तीवर आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर इथं बघा, ग्रंथ, काव्य आणि लेखक. आता इथे बुक्स जे आहेत, बुक्स इन न्यूज, न्यू लॉन्च, न्यू पब्लिकेशन. आता तिथे पण आहे ना, त्याचे ऑथर, बरोबर आहे, कोणावर आधारित
याच्यावर पण प्रश्न विचारण्याचा भर असतो. म्हणजे खूप एखाद्या महत्वाच्या व्यक्तीवर जर पुस्तक आलं तर ते पुस्तक महत्वाचं ठरतं. ऑथर जर महत्वाचं असेल तरी ते पुस्तक महत्वाचं ठरतं. ते पुस्तक जर चर्चेत आलं तरी त्या पुस्तकावर प्रश्न. म्हणजे बुक्स इन न्यूज करत असताना काही गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक बघाव्या लागतील. तर त्या अनुषंगाने हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता बघा, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हे ग्रंथ, काव्य, लेखक, कवी, राईट. गर्ल्स हॉस्टेल, फिरू गाणा परत आला तो की याच्या जोड्या लावामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला बघायला मिळाला. आता खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार, थोडासा एकदम वेगळा, विशेष, एखादा विशेष पुरस्कार किंवा त्याला आपण म्हणतो रेकॉर्ड किंवा घटना, असं काही झालं की त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. सुहानी शहा यांचं चर्चेत आलेली गोष्ट होती. बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार होता 2025चा, त्यामुळे हा चर्चेत येणं अपेक्षित होतं आणि तोच आयोगाने विचारलेला आपल्याला बघायला मिळाला. पुढे बघा, वाराणसी येथे जुलै 25 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद. आता वाराणसीमध्ये जे काय हे झालं होतं कुंभमेळा, आता पुढे बघा प्रेडिक्शन. कुंभमेळा नाशिक 2026-27 याच्यावर एखादा प्रश्न आताच एक्सपेक्टेड आहे कुंभमेळ्यावर, आणि हाच प्रश्न त्यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विचारला होता. आणि बरं, जगेगा युवा बडेगा युवा ही त्यांनी काय केलं, थीम चुकीची त्या ठिकाणी देऊन टाकली. युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025ला वाराणसीत झाले ते यस. तर इथे तुम्हाला जे म्हटलं, महत्वाची एखादी इव्हेंट, शिखर परिषद, कॉन्फरन्स जेव्हा इंडियामध्ये घडते त्यातल्यात एखादी विशेष असते. कुंभमेळा हा खूप वर्षांनी होणारा कुंभमेळा आहे, त्यामुळे इथे एक आपल्याला महत्वाचं आता पुढे लक्षात ठेवावं लागेल. हु अमंग द फॉलोइंग हॅज इनॉग्रेटेड कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट टीम पॉवर फॅसिलिटी न्यू दिल्ली. आता बघा, तुम्ही म्हटलं ना, इथं जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला काय लक्षात येईल, एकतर PM नाही, प्रेसिडेंट नाही, याचा अर्थ याच्यापेक्षा वेगळा कोणी असेल, महत्वाची इव्हेंट जर झाली असेल CSIRT तर त्याच्यावर प्रश्न हा एक्सपेक्टेड असतो. तुम्हाला मागाशी पण सांगितलेलं होतं. त्यामुळं अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टी पण लक्षात ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर बघा पहलगाम. आता इथं खूप मोठा पहलगाम जो आहे तर हा न्यूजमध्ये होता, चर्चेत होता. एक प्रश्न राजसेवा पूर्वला पण आपण बघितला. राजसेवा पूर्वला काय बघितला तर इंडस वॉटर ट्रीटी बद्दल बघा, बरोबर आहे. इथे काय विचारला तर इथे बेसिक जिओग्राफी विचारली त्यांनी, आणि ते पण कसा प्रश्न होता, इन्फॉर्मेटरी, माहिती रिलेटेड. पहलगाम अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. श्री माता वैष्णोदेवी मार्गावर पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. तर इथे त्यांनी काय केलं की पहलगाम जो काय हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या अनुषंगाने तिथली जिओग्राफी विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिओग्राफी हा थोडासा UPSC कडे जाणारा प्रश्न आहे. म्हणजे UPSC ला असं बऱ्याच वेळेला होतं, एखादी महत्वाची घटना घडते तेव्हा त्यातलं हिस्ट्री, त्यातलं जिओग्राफी, त्याच्यावरची इकॉनॉमी किंवा त्याच्यावरचं बेसिक्स पॉलिटी, त्याचं कॉन्स्टिट्यूशन, त्याचे आर्टिकल, त्याच्या अनुषंगाने ते प्रश्न विचारतात. अशाच पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे आदिती, समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नाही? अनु, यस, आर यू देअर स्टील? पुढे गट क पूर्व परीक्षा, आता लेटेस्ट मध्ये झालेला पेपर, एकदम ताजा पेपर आहे, लेटेस्ट झालेला, फ्रेश मधला. कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस, बघा एशियन डिफेन्स मिनिस्टर प्लस, हा पण परत काय विचारला माहिती आहे का, इथं गेलो होतं राजनाथ सिंग त्या ठिकाणी गेल्यामुळं काय झालं होतं याच्यावर प्रश्न त्यांनी विचारला होता. दुसरं कोणी गेलं, आणि राजनाथ सिंग नुसते गेलेच नाही, तिथं बऱ्याच गोष्टी काय ते बोलून आलेल्या आहेत. त्यामुळे VNTNA हे जे शहर आहे ना, ह्या शहरामध्ये झालेली ही कॉन्फरन्स होती आणि त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला. आता मला वाटतं त्याच्यावर डिटेलमध्ये एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो आपल्या ॲपमध्ये, चॅनलमध्ये पण आपल्याला बघायला मिळेल. राईट. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? अजिंठा वेरूळ मधला पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार हा पण थोडासा एक विशेष आला, विशेष पुरस्कार, त्यामुळे पण त्याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड असतो, तोच त्या ठिकाणी त्यांनी विचारला. आता पुढे बघा, विद्यापीठाच्या इंदिरा गांधी, तुम्हाला जे म्हणलं अपॉइंटमेंट मध्ये
अपॉइंटमेंटमध्ये युनिव्हर्सिटी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं IGNOU, इग्नू आहे, JNU आहे, आणि इम्पॉर्टंट बनारस युनिव्हर्सिटी वगैरे, त्याचं कोणी अपॉइंटमेंट वगैरे झाली त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, आणि तोच प्रश्न परत आपल्याला बघायला मिळाला. आता परत एखादा स्कीमवरचा प्रश्न याही पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळाला, काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत होती, विधानसभेच्या इलेक्शनच्या आधीपासून ही चर्चेत होती, त्यामुळे याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड होता. तर योजना लाभार्थी वार्षिक उत्पन्न जे आहे तर किती मर्यादा निर्धारित करण्यात आलेली आहे, तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारला होता. योजना त्यातल्यात महाराष्ट्रातील एखादी योजना, नवीन लॉन्च झालेली योजना त्यातल्यात महाराष्ट्रातील नवीन, आणि इंडिया लेवलचे असेल तर जुन्या पण विचारतात. इंडिया लेवलच्या ओल्ड स्कीम्स पण ते त्या ठिकाणी विचारत असतात. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं जजमेंट, हा एक महत्वाचा आपल्याला एरिया बघा. सुप्रीम कोर्ट इम्पॉर्टंट जजमेंट, इम्पॉर्टंट जजमेंट कशाचं? सुप्रीम कोर्टाचं. त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार? आता ग्रामपंचायतीला मिळालेला सुवर्ण पुरस्कार, आणि कशाचा? नॅशनल लेवलचा. म्हणजे नॅशनल लेवलची एखादी इव्हेंट होते आणि महाराष्ट्रात त्याचा पुरस्कार जर मिळतो तर ती गोष्ट आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची होते. एम आय राईट? यस. पुढे बघा. परत निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे कल्पकी केलेलं डिजिटल प्लॅटफॉर्म, म्हणजे ऑनलाईन पोर्टल्स, गव्हर्नमेंटचा एखादा इनिशिएटिव्ह, इलेक्शन कमिशन जे आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्याचा एखादा महत्वाचा न्यू इनिशिएटिव्ह, याच्यावर पण एखादा प्रश्न आपण, जसं पेन्सिल पोर्टल आहे, लहान मुलं जे हरवले असतात त्यांना शोधण्यासाठी ट्रॅकिंगचं. त्यानंतर परत महत्वपूर्ण त्याला लोकमान्य टिळक पुरस्कार, पुरस्कारावर परत एक प्रश्न, बरोबर आहे. त्यानंतर 25च्या ड्युरँड कप मध्ये कोणता संघ होता? आता इथं विषय काय झालाय, ड्युरँड कपवर विचारला. आता युजली ड्युरँड कप हा खूप जास्त फेमस नसतो किंवा काय नसतो, इथं नुसता तेवढाच प्रश्न विचारला नाही, तर ड्युरँड कप वरचा त्यांनी परत काय विचारलं, उपविजेता ठरला, जो की होता डायमंड हार्बर फुटबॉल क्लब, म्हणजे उपविजेता. आता एखादा असा IPL सारखा इव्हेंट होतो तर तिथं कोण जिंकला, उपविजेता कोण होतं, मॅन ऑफ द सिरीज कोण होतं, प्लेयर ऑफ मॅच कोण होतं, आणि त्यातला महत्वाचा एखादा प्लेयर ज्याचं काहीतरी विशेष कामगिरी त्याच्यात झाली, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला तो इव्हेंट माहिती असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा. PM धनधान्य कृषी योजना, आता परत केंद्राची योजना, नवीन रिलेटेडची स्कीम गव्हर्नमेंटची, त्याच्या रिलेटेड. परत तुम्हाला म्हणलं डेट, केंद्रीय मंडळ जेव्हा जुलै रोजी योजनेला मंजुरी दिली, किती? 16 जुलैला. आता खरं तर एवढ्या डेट तुम्हाला लक्षात ठेवणं शक्य आहे का? नाही. त्यामुळं जस्ट लक्षात असू द्या. आता हे 200 आहे का? नाही, 100 जिल्ह्यांसाठी आहे, बरोबर आहे. 100 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी आहे, 100 नाही. पण मी तुम्हाला म्हटलं तिथल्या ज्या महत्वाच्या फॅक्ट आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, स्कीमच्या रिलेटेड, पर्टिक्युलरली ज्या पद्धतीनं ते विचारतात अशा पद्धतीनंच. त्यानंतर सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅश डॅश येथे झाली. आता कुठे झाली आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे, किंवा लक्षात आलं पाहिजे. तर जागतिक शिखर परिषद एखादी जेव्हा होते तर ती कुठे, पहिलं लास्ट कुठे झाली होती, त्याचा प्रेसिडेंट किंवा हेड कोण होतं, त्याच्यामध्ये इंडियाचा काय रोल आहे, इंडिया होतं का, काय होतं, या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परत आलं बघा अवॉर्ड, आलं पद्मश्री पुरस्कार, बरोबर आहे. आणि कुठल्या क्रीडापटूंना पद्मश्री पुरस्कार, किंवा यातले जे पद्म पुरस्कार जे आहेत अत्यंत महत्वाचं आहे, याच्यावर कायम मला वाटतं 2024 राज्यसेवा पूर्वलय याच्यावर एक प्रश्न होता. राज्यसेवा 25ला पद्मवर नाही विचारला, वेगळा विचारला, पण पद्म पुरस्कार परत आपल्याला गट क पूर्वमध्ये पण बघायला त्या ठिकाणी मिळाले. आता इथे बघा, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी. आता हे काय झालं, एकतर देशातील पहिली सगळ्यात महत्वाची, आणि दुसरी गोष्ट काय की
अंगणवाडी ती आहे महाराष्ट्रातील. देशातल्या एखादा महत्वाची घटना घडते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं पार्टिसिपेशन आहे, महाराष्ट्राला अवॉर्ड मिळतो किंवा महाराष्ट्रावर त्याचा काहीतरी मेजर इम्पॅक्ट होणार आहे, जसं जीएसटी, सेंट्रल जीएसटी किंवा काहीतरी जीएसटी रिलेटेड झालं त्या टॉपचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र आहे, येणारा एफडीआय आहे तो महाराष्ट्रात जास्त आहे, महाराष्ट्रात कमी झालेला आहे. अशा अनुषंगानं घडणाऱ्या घटना ह्या आपल्याला अभ्यासासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. राईट. पुढे हैदराबाद झाल्या 12 मिस वर्ल्ड. आता ही मिस वर्ल्डची इव्हेंट आहे आणि ही इंडियामध्ये झाली. मिस वर्ल्डची इव्हेंट इंडियामध्ये झाली, ती आपल्यासाठी इम्पॉर्टंटच असणार, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. निसार. आता परत याच्या रिलेटेड, डिफेन्स रिलेटेड, संरक्षण क्षेत्र तुम्हाला म्हटलं होतं, संरक्षण क्षेत्र त्याच्या रिलेटेड एखादं महत्वाचं इक्विपमेंट, महत्वाचं प्रोजेक्ट, महत्वाचं मिशन, त्याच्यामध्ये इंडिया काहीतरी पार्टिसिपेट करतोय किंवा इंडिया रिलेटेड आहे आणि नेमकं ते झालं. निसार, नासा, इस्रो, सिंथेटिक अपर्चर रडार. तर हे दोन्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी त्यांनी बरोबर, पण अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर त्या अनुषंगानं बेसिक एक लेक्चर जे आहे इथं झालेलं आहे. मात्र अजून याच्यावर आपल्याला एक डिटेलमध्ये राज्यसेवा पर्टिक्युलरली प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघून आपल्याला काही थीम्स त्याच्यामधून काढायचे आहेत. तर त्या थीम्सच्या बाबतीमध्ये लेक्चर आपण पुढे येणाऱ्या शनिवारी त्या ठिकाणी घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा आपल्या ऑफिसला कॉल करून किंवा आपले जे काही आयडी दिलेले त्या आयडीवर पण तुम्ही कळू शकता. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.